जबलपूर मधल्या बर्गी धरणातील दुर्दैवी घटनेचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक आई तिच्या मुलासह दिसते। त्या दोघांनी एकमेकांना इतक्या घट्ट मिठीत घेतलं की ते पाहून बचाव पथकाच्या डोळ्यात पाणी आलं। हा फोटो संपूर्ण देशात व्हायरल झालाय। आई आणि मुलाचं प्रेम कसं असतं याचं उदाहरण या फोटोमध्ये दिसतं। पण आता संपूर्ण देशाला एक प्रश्न पडलाय की ही घटना घडलीच कशी, कारण की लाईफ जॅकेट असताना ही दुर्दैवी घटना घडली कशी। सुरुवातीला सांगण्यात आलं एक वादळ आलं आणि त्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला, पण आज या प्रकरणामध्ये एक भयानक खुलासा झाला। जेव्हा या बोटीत बसलेला एक 72 वर्षाचा व्यक्ती, ज्याने सांगितला तो थरार, एक व्यक्ती ज्याचं वय 72 वर्ष, तो या बोटीत होता। तब्बल 3 तास ही बोट उलटल्यावर त्या बोटीमध्ये तो अडकला होता। जीवाची बाजी लावून धाडसानं तो वाचला। त्याने त्याची कहाणी सांगितली। या कहाणीत त्याने या प्रकरणाचं खरं सत्य सांगितलं। लोकांनी फक्त तो काळीज पिळवटून टाकणारा फोटो पाहिला, पण या 72 वर्षाच्या आजोबाने जी कहाणी सांगितली, जी त्यांची जिद्द आणि जी त्यांची जी वाचण्याची शक्ती होती, ती खूप थरारक होती। 3 तास त्यांनी कशी झुंज दिली। खरंच हे वादळ या घटनेमागचं कारण होतं की कारण भलतंच होतं? नेमकं त्यांनी या प्रकरणाविषयी काय सांगितलं? या घटनेचं खरं कारण नेमकं काय? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। मध्य प्रदेशातील जबलपूर पासून 40 किलोमीटर अंतरावर असणारं नर्मदा नदीचं बर्गी धरण परिसर अत्यंत निसर्गरम्य। या धरणाच्या पाण्यामागे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते, ती बोट मधून तिथे सफर करण्यासाठी, कारण की ते संत पाणी पाहून कुणालाही त्या पाण्यात बोटीने जाण्याचा मोह होतो। गुरुवारची ती संध्याकाळ देखील सुद्धा अशीच मोहक होती। साधारण 5:30ची वेळ होती जेव्हा पर्यटकांनी भरलेली एक मोठी क्रूज बोट किनाऱ्याला निघाली। बोटीवर साधारण 40 ते 45 प्रवासी, कुणी आपल्या कुटुंबासहित होतं तर कुणी मित्रासोबत, आणि त्यातच होती ती एक महिला जी तिच्या मुलासोबत होती, जिचा फोटो प्रचंड व्हायरल झालाय। तो फोटो पाहून अक्षरशः संपूर्ण देशाचं काळीज पिळवटलंय। पण त्याच बोटीमध्ये एक 72 वर्षाचे आजोबा होते, ज्यांनी जीवाची बाजी लावून शर्थीची झुंज दिली आणि आपला जीव वाचवला, आणि त्यांनीच या प्रकरणाचं खरं सत्य संपूर्ण देशाला सांगितलं। आता बोट जेव्हा निघाली होती तेव्हा सुरुवातीला सगळं काही स्वप्नवत वाटत होतं। लोक सेल्फी काढत होते तर काही मुलं बोटीच्या डेकवर खेळत होती। बोटीने एका बेटापर्यंत संपूर्ण फेरी पूर्ण केली। तिथून ती बोट निघाल्यानंतर तिथे एक बेट होतं, त्या बेटापर्यंत गेली। बेटावर थांबल्यानंतर ती परतीचा प्रवास सुरू झाला होता। आता सुरुवातीला जाताना पाणी एकदम संथ, कुठलाही वारा नाही, परिस्थिती अतिशय कंट्रोलमध्ये होती। कुणालाच कल्पना नव्हती की पुढच्या अर्ध्या तासात या संत पाण्याचं रूपांतर एका सापळ्यात होणार होतं। किनाऱ्यावर उभे असणारे जे लोक होते, जे काही थांबलेले होते, जे त्या बोटीची वाट पाहत होते, कारण की त्यांना बोटीत बसायचं होतं, ते काही जण फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते। बोट पाण्यातून येताना व्हिडिओ काढणं हा लोकांचा छंद होता। पण जसं जसं ती बोट खमरिया बेटाजवळ आली तसा वातावरणात एक अचानक गूढ बदल जाणू लागला। साधारण बोट किनाऱ्यावर निघाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने, म्हणजे 6:15ची वेळ होती, अचानक आभाळ भरून आलं। जो काही निसर्ग काही वेळापूर्वी शांत होता तो आता रौद्र रूप धारण करू लागला होता। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहू लागले। लाटा उसळायला लागल्या। ती आवाढव्य बोट एखाद्या कागदी हुडीसारखी हेलकावे खाऊ लागली। बोटीवरच्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। मुलं रडू लागली, स्त्रिया आक्रोश करू लागल्या। तेव्हा तिथे ती महिला होती, तिने आपल्या मुलाला छातीशी घट्ट धरलं होतं आणि तिचा फोटो व्हायरल होऊन संपूर्ण देश रडणार होता। पण पलीकडे होते ते 72 वर्षाचे आजोबा, ज्यांनी थरारक जीवाची झुंज देत कसा आपला जीव वाचवला ही घटना समोर येणार होती। पण खरी भीती तिथे जेव्हा निर्माण झाली तेव्हा बोटीच्या खालच्या भागात पाणी शिरू लागलं। बोट इतके हेलकावी खात होती की अक्षरशः बोटीत पाणी भरू लागलं। बोटीवर असलेल्या केवळ 2 क्रू मेंबरची तारांबळ उडाली। खरं तर इथे ही घटना सुरू झाली तेव्हा बोटीवर 2च क्रू मेंबर होते। एक जो होता तो बोटीचा चालक होता आणि दुसरा वाहक होता। आता ते दोघं जण या परिस्थितीत काय करायचं त्यांना जाणीव नसावी। तेवढ्यात 72 वर्षाचे रियाज हुसेन आपल्या पत्नीसह याच बोटीत होते। त्यांनी पाहिलं की बोट एका बाजूला झुकते। लोक जीव वाचण्यासाठी इकडून तिकडे पळतात, ज्यामुळे बोटीचा समतोल आणखी बिघडला। एकीकडून वादळ येत होतं, त्यामुळे बोट हेलकावे खात होती। बोटीने एका साईडला हेलकावे खाल्ले की प्रवासी दुसऱ्या बाजूला पळायचे आणि त्याच्यामुळे बोट आणखीनच विचलित होत होती। आता एका हळूहळू लाटांची हे वाढत होती आणि अचानक एक मोठी लाट आली आणि त्या लाटेने बोटीला कवेत घेतलं आणि अवघ्या काही मिनिटातच ती बोट कलली। ती एका बाजूला कलली। कलता तिचं पुढचं टोक पाण्यात गेलं आणि हळूहळू ती बोट आता पलटी व्हायला लागली होती। बोट जलसमाधी घेऊ लागली होती। एकीकडे त्या महिलेने तिच्या मुलाला घट्ट धरलं होतं, पण इकडे ते 72 वर्षाचे आजोबा रियाज हुसेन यांना समोर दिसत होता त्यांचा अंत।
बोट झुकता झुकता ती आता पलटी व्हायला लागली होती आणि इथूनच त्या थराराची सुरुवात झाली, जो एकूण अंगावर काटा येईल. तो फोटो व्हायरल याच्यानंतर होणार होता, पण एक व्यक्ती जो वाचलाय त्याने जो थरार, जी जगण्याची झुंज त्याने दिली, ती झुंज खरंच त्या ठिकाणी कौतुकास्पद होती. आता ती बोट पूर्णतः कल्ली होती आणि बोट आता हळूहळू पलटी व्हायला लागली होती. काही जणांनी उड्या फेकल्या तर काही जण तसेच थांबून राहिले. पण रियाज हुसेन जेव्हा पाण्यात पडले तेव्हा आजूबाजूला त्यांनी पाहिलं फक्त अंधार होता. बोटीचं छत तिथे आलेलं होतं, पाणी त्यांच्या मानेपर्यंत पोहोचलं होतं. 72 वर्षाचं वय, शरीर थंड पडलं होतं, हाडं गोठवणारी थंडी होती. समोर उभा दिसत होता अंत. सगळीकडे वातावरण लाटांचं वातावरण झालं होतं. वारे वाहत होते, थंड वारा शरीराला स्पर्श करून बोचत होता. रियाज यांनी नंतर सांगितलं की त्यांना वाटलं माझं सगळं संपलं. ते त्यावेळी परिस्थितीत पाहत होते माझी पत्नी आणि नातेवाईक कुठे आहेत, त्यांना काहीच कळत नव्हतं. ते एका कोपऱ्यात अडकले होते जिथे हवेचा फक्त एक छोटासा कप्पा शिल्लक होता. रियाज यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या हातानं बोटीच्या पत्र्यावर जोरजोरात मारायला सुरुवात केली. इकडे लोकांनी व्हिडिओ काढले होते. ते व्हिडिओ आता सोशल मीडियावर गेले आणि सोशल मीडियावर जाता सगळीकडे बातमी पसरली की एका बोटीचा एक प्रकारे दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर बचाव पथक तिथे बोटीच्या साहाय्याने पोहोचत होतं. सगळ्यांना काढण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. इकडे रियाज त्यांच्या जीवनाचा शेवटचा जो आहे ते हे करत होते, संकट करत होते, एक प्रयत्न त्या ठिकाणी ते करत होते. तर किनाऱ्यावर उभे असणारे लोक व्हिडिओ काढत होते. तेवढ्यात तो फोटो काढण्यात आला जिथे एक महिला आणि तिचं जे मूल आहे तर तो एक फोटो त्या ठिकाणी काढण्यात आला, जो फोटो देखील व्हायरल झाला. पण आता जो व्यक्ती वाचला आहे त्यांनी या प्रकरणाचं कारण सांगितलं. शेवटी झालं असं की ते पत्र्यावर हात मारत होते. बोटीचं छत त्यांच्या हातापाशी होतं. त्यांनी जोरात मारायला सुरुवात केली कारण की त्यांना बचावाच्या बोटीचा आवाज आला होता. बाहेर वादळ सुरू, पाऊस कोसळत. 3 तास, सलग 3 तास ते पाण्यात तरंगत राहिले. त्यांची शरीराची हालचाल मंदावली पण जगण्याची उमेद कायम होती. शेवटी बचाव पथकाच्या जवान त्या ठिकाणी आले आणि त्यांना त्या ठिकाणी तिथून बोट वाजवत असल्याचा आवाज आला. त्यांनी तातडीनं गॅसकेटर काढलं, बोटीचं छत कापलं. तेव्हा त्यांनी रियाज यांना बाहेर काढलं. तेव्हा ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. त्यांना वाचवणं जितकं सुखद होतं तितकंच त्यांनी पाहिलेलं दृश्य भयानक होतं. बचाव कार्य सुरू होतं तेव्हा त्यांना एक गोष्ट दिसली. एक आई आपल्या मुलाला लाईफ जॅकेटमध्ये तिने त्या ठिकाणी घट्ट कवटाळलं होतं. तिची पकड इतकी मजबूत होती की तिला मुलापासून कुणी वेगळं करू शकत नव्हतं. त्या माऊलीने शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी हा प्रकार केला आणि नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. त्या दोघांनाही बाहेर काढलं. तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे डोळे ओले झाले. लाईफ जॅकेट असूनही ते का त्या ठिकाणी हा प्रकार झाला, हा प्रश्न तिथे निर्माण होत होता. मग अखेर त्या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं. ही केवळ नैसर्गिक आपत्ती होती की याचं उत्तर काय आहे तर नाही. हवामान विभागाने आधीच येलो अलर्ट जारी केला होता. 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहतील हे माहीत होतं. पर्यटन विभागाने तरी सांगितलं होतं, तरी यांनी बोटिंग का सुरू ठेवली? लाईफ जॅकेट, पुरेसे लाईफ जॅकेट नव्हते. जे होते ते वेळोवेळी प्रवाशांना योग्य वेळी वाटले गेले नाही. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी. बोटीच्या वरच्या डेकवर जास्त लोक गेल्यामुळे बोटीचं गुरुत्वाकर्षण केंद्र बिघडलं आणि बोट उलटली. खमरिया बेटावरच्या मजुरांनी ओरडून सांगितलं होतं की वादळ येतंय, बोट किनाऱ्याला लावा, पण चालकाने दुर्लक्ष केलं. या घटनेमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. सरकारने नातेवाईकांना मदत जाहीर केली. दोषींवर त्या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली. पण आता जे लोक त्यांचं जे दुःख आहे ते परत आणलं जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर अशा पर्यटन स्थळी जात असाल तर काळजी घ्या. लाईफ जॅकेट वापरा. बोट किती मोठी असली तर लाईफ जॅकेट घातल्याशिवाय प्रवासाला सुरुवात करू नका. ते नीट लॉक केलं आहे की नाही तपासा. हवामानाचा अंदाज घ्या. पावसाळ्यात किंवा वादळी हवामानात पाणी टाळा. बोटीवर शांतता राखा. इकडून तिकडे पळू नका. यामुळे बोटीचा समतोल बिघडतो. नेहमी अधिकृत आणि सुरक्षा मानके असणाऱ्या बोटांची त्या ठिकाणी निवड करा. बर्गी धरणाची ही घटना एकच शिकवण देते की निसर्गाच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही, पण मानवी चुका, निष्काळजीपणा आपण नक्कीच टाळू शकतो. त्यामुळे नक्कीच ही जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा.